बसला कोणाचं तुला खिडकी मारून सुख करणारा गाव काढू नका माझी तलवार बे विशाल ए त्याला बनवून माईक ए बेगा बडी गेली का काय रंबा तरी घरी आहे का म्हटलं रंबा पाहिजे का सामोर ये ना बे तुले लंबा करतो फळवे आम्हाला तुझ्याशी काय म्हणत नाही आबे तर फक्त एकला समोर तर येऊन पाय त्या माझ्या पोरीला अगोदर मारते पाण्यात माझा बाजीराव दाखवीन म्हणतो नाही तू आधी पाहून घ्या पोरी फळवे आता काय नाही बे रोज त्रास द्यायला येतात त्यांचा तरी काय दोष म्हणा माझ्या घरात दोन दोन तेलाचे विहिरी आणि हे असले अमेरिकेवाले जगाच्या नकाशावर तेलाच्या विहिरी शोधत असतात तुम्ही कोणत्या अमेरिकेबद्दल बोलता पुन्हा इराकवर कोणी हल्ला केलाय का इराक आता जुना झाला मला वाटलं माझ्याच घरावर हल्ला होणार काय तुम्हीच काय बोलताय आपल्या घरावर हल्ला करून त्यांना काय माझ्या या घरात असलेले दोन दोन अनुमान निघतील त्यांना तुमची तब्येत वाढली नाही का काही ताप वगैरे सध्या डोक्याला आलाय लवकरच अंगात भरत आणि हो ये पण मला वाटते तू ऑफिस मध्ये निघाली अशी तरी पण आज 5 मिनिट उशीरच झाला काय उशीर झाला आणि तुला किती वेळा सांगितलं कमीत कमी कपडे तरी व्यवस्थित वापरत जा आता ह्या कपड्यांचं काय झालंय सगळीकडे हीच फॅशन आहे कमी कपडे घालायची नाही मानवानं कपड्याची निर्मिती केली स्त्री पुरुषाचे अंग झाकून कपड्याने मानवावर केवढे उपकार केले असं मी पूर्वी समजत होतो पण आज तुमची ही छोटी छोटी वस्त्र पाहिली की असं वाटते तुम्हीच त्या कपड्यावर उपकार करता तुम्ही तुला विचारायचं आजकाल तशी नऊवारी वगैरे नेसली की सगळे ऑफिस मध्ये असतात पण तुमच्या या वेशभूषेमुळे हे गावातले टपोरी पोरा एखाद्या मंदिरासमोर जेवढी गर्दी करत नाही तेवढी गर्दी माझ्या घरासमोर करते त्याचा का एवढे मुलं तुमच्या मुलीवर मरतात याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे ते आज तुमच्यावर म्हणतात उद्या तुम्ही त्यांच्या बरोबर शेण खाल्ला का मी जर खाऊन म्हणतो मी नार्या पाहिलं रे का ही पेट्रोल टँक वायू वेगाने त्या आगीकडे झेपाव आधी त्याच्या तोंड्या तोडतो आणि मग तुम्हाला दोघीने कुलपात बंद करतो आता मी काय केलंय एवढी कोटू शिकली व कोटू शिकली आणि हो येईल पाडे तुझे विक्रम मला माहित नाही म्हणते का तू आजकाल ऑफिस मध्ये बसच्या मांडीवर बसतेस काय बोलताय तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये भरपूर खुर्ची आहेत हा पण ते कधी कधी खुर्ची नसल्यावर बसावं लागतं आणि ते काय प्रत्येक सेक्युरिटीला तसं करावंच लागतं तसा नियमच आहे सगळीकडे मांडीवर बसायचा त्याचा वेगळा पगार मिळतो ते काय ना आमच्या बॉसला मुलं नाही म्हणून कधी कधी ती मलाच मुलगी समजून आपल्या मांडीवर खूप छान आहेत आमचे बॉस तर व्हेरी ग्रेट हे रेखा तुझ्या बॉस सोबत माझी भेट करून देशील कशी कोरोनाची लागण सुरू झाली तुम्हा दोघीने सांगता लक्ष द्या तुम्हा दोघीने सांगता लग्न आधी माझ्या मांडीवर नातू खेळायला घेऊ नका म्हणजे झालं कधी खान मारता पहिली असता आवाज नाही का तू गाडी घेऊन आला सांग थोडसा आई सांग आम्ही फळी डायरेक्ट माझ्या घरात घुसला आल्या पॉली वापस आल्या पॉली वापस काय मामा गाडीचे नियम तुम्हाला माहित नाही आहे गाडी ही पेट्रोल पंपा उभी करावीच लागते तू गाडी हिरवायच नाही तसा विचार सुरू आहे तसा मी एकाच मालकाच्या 2 गाड्या पाहिल्या हो त्यात एक लेल्यान गाडी आहे पण काय आहे 5 वर्षापासून रोडवर चालत असल्यामुळं आणि एकदा पलटी मारल्यामुळे चेशीत जरा बेल आहे मागचा डाला जरा थोडा मोठा आहे त्यामुळे पाहायला बेधक वाटते एवढीच म्हणून अजिबातच नाही
तिला गाडी कशी सेल्फ स्टार्ट पाहिजे तिला धक्का मारावा लागते. इंजिन गरम येऊन कधी रस्त्यात थांबेल याचा काही नियम नाही. मग पोनट खोला, थंडी व्हायची वाट पहा, एवढा वेळ आहे कोणाजवळ. त्यात एक दुसरी मर्सडीज पाहिली, तिचा सगळ्यात मस्त वाटते. आता हेडलाईट थोडेसे डीम आहेत, काही हरकत नाही. बेरिंग मध्ये थोडासा आवाज आहे. आई पाणी केला का बरोबर होऊन जाईल. ओके, तू आपल्या गाडीची थोरवी गाडी आला का यावेळेस दाखवले बे? मग आज आलास का आलास? उद्यापासून सांगितल्यापाशी लक्षात ठेव. उद्या येणारच नाही मग. उद्या मला गाडीची ट्रायल घ्यायला जायचं. हे नाऱ्या मग मी पण येईन तुझ्यासोबत. कशाला? ट्रायल घ्यायला? अहो काका, जाऊ द्या रे तुम्ही. नवीन तुम्ही कशी सांगता? तुला जाऊ दिली, चांगली शिकवली, सातरा उजेड पाडली. आता नोकरी करत आहेस, बासच्या मांडीवर बसायची. आणि हो येईल पाडे, कित्येक वर्षापासून म्हणत आहोत तुम्हाला लग्न कर लग्न कर, तर अजून माझं वयच व्हायचंय मध्ये. आधी मला करिअर करायचं, ए, नंतर लग्न. तुझं करिअर बनलं असेल तर उरकून घे ना. उगीच चौकामध्ये लाल सिग्नल सारखी उभी राहून आमची गाडी कशाला अडवत आहे? आमचंही करिअर उभं राहू दे. करिअर नाळ्याच्या आळी. मरतील बाबा. ना तू करणार माझ्याशी लग्न. ए ताई, त्याची रिझर्वेशन मी केली आहे का ना? हो, पण रिझर्वेशन कॅन्सल पण करता ती नाही करणार. करणार नाही. नाऱ्यानं मला आधीच लिफ्ट दिली आहे. नाही खरं माझ्या नाऱ्या. काय रे का? या जाऊ. मी तुझा विचार केला असता. नाऱ्या, हे बघ पार्टी बंधू नको सांगून ठेवते. पण ऐकूनही नाही घेस ना, आपलीच लावते. मी का म्हणत आहोत, मी हिचा विचार केला असता, पण हिला घरी करमतच नाही. नेहमी आउट ऑफ कव्हरेज राहते. आणि एखाद्या वेळेस जर हिला कॉल केला तर ही काय म्हणेल माहित आहे का? सॉरी तुम्ही वेटिंग वर आहात. इकडली लाईन संपली की लगेच तुमच्या सेवेत हजर होते, तोपर्यंत डोंट डिस्टर्ब मी अशी म्हणेल. तू असं कर, तू कोणाशी तरी आपला भजन जमवून टाक. मी बाहेरून पाठीमध्ये दोन तुझी हिंमत कशी लागली असं बोलायची बा? बाहेरून पाठवल्या म्हणजे हा? मला बाहेरून पाठिंबा नकोय. आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, नाहीतर तुला संपूर्ण बॅग घेतलं. पप्पा इथे बाय. आपण ते कपडे, ते कपडे सोड. पहिले ते कपडे सोड. काय म्हणायचं काय तुला? कपडे सोड म्हणजे तुझे बाबा म्हणतात हे कपडे सोड आणि दुसरे कपडे घाल असं. घातले ते कपडे नाही का? आहेत कपडे आहेत. मला असे कपडे भरपूर आवडतात. हो, याच्याही पेक्षा तुम्ही घातलीस का नाही तर मल्ली का शेरावती. आपल्या एका तुला फळवे कोणी आवडत नाही, आपला आवड नाही विचारताय. मामा तुम्हाला माहित नाही, त्या दिवशी मी असा रस्त्यानं जात होतो तर रस्त्यामध्ये एक मुलगा रडत होता छोटासा. आता मी म्हणालो त्याला बापू काहून रडतेस? तर तो म्हणते माझी मम्मी हरवली आहे. तर थांब म्हणलो मी तुझ्या मम्मीला शोधून देतो. चाल म्हणून कोणीकडे गेली तुझी मम्मी? त्यानं सांगितलं. मी गेलो आणि त्याला विचारलो बापू सांग म्हणलो तुझ्या मम्मीनं कसले कपडे घातले होते? तर तो म्हणते माझ्या मम्मीनं स्कर्ट घातला होता. तर मी त्याला म्हणालो तू आपल्या मम्मीचा स्कर्ट काऊन नाही धरून राहिला? तर तो का म्हणाला माहित आहे? अंकल मी मम्मीचा स्कर्ट धरणार कसा, कारण तिथपर्यंत माझा हातच बोलत नव्हता. आता विचार करा त्याच्या मम्मीने केवढे कपडे घातले असते. त्या मानाने तुझे बरे आहेत. तुझा माझ्याकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देतो. अशी पाहू मात्रे नंतर भेटते मी तुला. ताई, तू काय चालला? नाळ्यात जाऊ दे. बाय पप्पा. अबे तू माझ्या दोन्ही पोरीले बिघडवलायला बे. मी काय नाही बिघडवलं का? मी लक्ष द्यायच्यासाठी तुझ्या घरामध्ये बाहेरच शिकले आहे. हे असं बघण्यापेक्षा एखाद्या रेल्वे रुळात झोपून आत्महत्या करी. जाताना जेवणाचा डबा सोबत घेऊन जा बाबा. ट्रेन जर लेट झाली भूक लागली म्हणजे ना पुन्हा वापस येशील. अबे माझा मी खाऊन घेईन. पुरा कोरोना फिरवला माझ्या घरात. पुरा कोरोना खात्यात गेला बापरे बाबा. वापस या बाबा नाही का जाऊ द्या. जाऊ दे ना गेला तर, नाहीतर तुझ्या बाबाला वारंवार आत्महत्या करायची सवय.